विधानसभेप्रमाणे महापालिका निवडणुकीतही शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. शिंदेंकडून 2.5 वर्षांसाठी मुंबईमध्ये महापौर पदाची मागणी. भाजपने आम्हाला सन्मानपूर्वक पद सोडावीत, शिवसेनेची भावना. सूत्रांची माहिती. शिवसेना घाबरणारी पार्टी नाही. ठाकरेंनी त्यांचे नगरसेवक सांभाळावेत. एकनाथ शिंदेंचा सूचक इशारा. तर एकमेकांच्या ओळखी व्हाव्यात म्हणून नगरसेवकांचा हॉटेलमध्ये मुक्काम ठेवल्याचंही स्पष्टीकरण. ओळख व्हावी, आपापसात नाती जुळावीत म्हणून नगरसेवकांना कोंडलं असेल. भाजपचे माजी केंद्रीय मंत्री भागवत कराडांचं विधान वादात. शिंदेंनी 2 दिवसांपासून हॉटेलमध्ये ठेवलेल्या नगरसेवकांबद्दल विधान. महापालिका निकालानंतर ठाकरे बंधूंची फोनवरून चर्चा. संजय राऊतांची माहिती. पडद्यामागून बऱ्याच हालचाली सुरू. भाजपचा महापौर होऊ नये ही सर्वांची भावना. राऊतांची माहिती. शिवसेनेच्या नगरसेवकांना डांबून ठेवलेले नाही. मंत्री शंभूराज देसाई यांची संजय राऊतांच्या आरोपांवर प्रतिक्रिया. राऊतांनी हॉटेल ताज लेंड्समध्ये जेवायला जावं, मग चित्र स्पष्ट होईल. देसाईंचा टोला. 2.5 वर्ष महापौर असा शिंदेंचा कोणताही प्रस्ताव नाही. आमच्या पार्लमेंटरी बोर्डमध्ये चर्चा होईल. चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्पष्ट. महायुतीचा महापौर होईल तेव्हा अनेक जण नॉट रिचेबल असतील. मंत्री उदय सामंत यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ. जे आमदार सांभाळू शकले नाहीत ते नगरसेवक काय सांभाळणार. बावनकुळेंचा राऊतांवर निशाणा. तर राऊतांची खासदारकीची टर्म संपतीये म्हणून मस्का मारायला येत असतील. शीतल म्हात्रेंची टीका. उद्धव ठाकरे डिप्रेशनमध्ये गेले. ते बोलतात ते वास्तव नाही. देवावर विसंबून राहत आहेत. देवाला कधी हात जोडले नाहीत. नारायण राणेंची टीका. तर आपला महापौर व्हावा ही देवाची इच्छा असेल तर तेही होईल. उद्धव ठाकरेंचं होतं विधान. सुबह का भुला शाम को घर आ जाए तो उसे भुला नहीं कहते. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंचं मोठं वक्तव्य. उद्धव ठाकरेंचे देव कोणते हे माहीत नाही, पण महाराष्ट्रामध्ये फक्त देवाभाऊ आहेत. मंत्री चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. तर फडणवीस इतके उदार आहेत की ते काहीही करू शकतात. चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. संजय राऊत काहीही करू शकतात, पण 28 तारखेला त्यांची टर्म संपल्यानंतर ते राज्यसभेवर जाऊ शकत नाहीत. बाकी कुठेही जाऊ शकतात. चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला. आमचे नगरसेवक मोकळे. ज्यांनी बंद केलं त्यांना भीती. 29 नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवल्यावरून अंबादास दानवेंचा एकनाथ शिंदेंना टोला. तर उद्धव ठाकरेंनी केलेल्या घोषणेमुळे एकनाथ शिंदे घाबरले. चंद्रकांत खैरेंचा शिंदेंवर निशाणा. मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून आमच्यामध्ये रस्सीखेच नाही. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचं वक्तव्य. तर महायुतीचाच महापौर विराजमान होईल. साटम यांची प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदींप्रमाणे देवेंद्र फडणवीसांचं परदेशात स्वागत. संजय राऊतांचं ट्विट. तर फडणवीसांचा दिल्लीमध्ये सर्वोच्च पदासाठी प्रवास सुरू झाल्याचंही वक्तव्य. पाटणसाठी माझं विशेष पॅकेज. पाटण तालुक्याला काहीही कमी पडणार नाही. मंत्री जयकुमार गोरेंचं वक्तव्य. तर अशी पॅकेजची भाषा माझ्या मतदारसंघाला लागू होणार नाही. मंत्री शंभूराज देसाई यांचं प्रत्युत्तर. समरजित गाडगेंच्या भाजपा प्रवेशाची आता औपचारिकता बाकी. मंत्री चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. जिल्हा परिषद निवडणूक घाडगेंचे कार्यकर्ते कमळ चिन्हावर लढणार. चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. सोलापूरमध्ये जिल्हा परिषद निवडणूक भाजप स्वबळावर लढणार. भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांचं वक्तव्य. पुण्याचा प्रस्ताव आल्यास विचार करू असंही वक्तव्य. उल्हासनगर महापालिकेवर शिंदेंच्या शिवसेनेचा महापौर बसण्याचा मार्ग मोकळा. उल्हासनगर पालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीचा शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी मानले वंचितचे आभार. मुंबईत जनतेनं भाजपला पहिल्यांदा विक्रमी जागा दिल्या. मुंबईत काँग्रेस 4थ्या 5व्या स्थानी. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पूर्णपणे संपली. पंतप्रधान मोदींची आसाममधल्या काझीरंगामध्ये भाषणादरम्यान टीका. तर कोणती तडजोड करणार नाही. जीवाचं रान करून लढत राहणार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं स्पष्ट. सोबतच निवडणुकीमधील अपयशाबद्दल उहापोह केल्याचंही सपकाळांचं वक्तव्य. लवकरच पुण्यामध्ये काँग्रेसची चिंतन बैठक. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी घेतली अजित पवारांची भेट. पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक. काही तालुक्यांमध्ये एकत्र लढणार. रोहित पवारांची माहिती. पुण्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार नाहीत. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीची मैत्रीपूर्ण लढत होणार. पवारांच्या राष्ट्रवादीमधील पदाधिकाऱ्यांच्या विरोधानंतर निर्णय. समरजित गाडगेंच्या भाजप प्रवेशाची आता औपचारिकता बाकी. मंत्री चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये समरजित गाडगे गटाचे कार्यकर्ते भाजपच्या चिन्हावरच निवडणूक लढणार असल्याचं चंद्रकांत पाटलांकडून स्पष्ट. दरम्यान कोल्हापुरातील महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीला समरजित गाडगेंची उपस्थिती. पुण्यामध्ये अजित पवार भाजपला मोठा धक्का देणार. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटलांचा आज अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश. आंबेठाण जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये या प्रवेशामुळे बऱ्याच राजकीय उलथापालथ होणार.
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. दत्ता गोरडे आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार. दत्ता गोरडे ठाकरेंच्या शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख. दत्ता गोरडेंनी ठाकरेंच्या शिवसेनेकडून पैठण विधानसभा लढवली होती. अपक्ष निवडणूक जिंकणाऱ्या उमेदवारांची संख्या घटली. राज्यामधील 29 महापालिकांमध्ये केवळ 19 अपक्ष उमेदवार विजयी. राजकीय पक्षांची संख्या वाढल्यानं अपक्ष उमेदवारांवर संक्रांत. कल्याण डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदेंकडून ठाकरेंचे 3 नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न. सूत्रांची माहिती, ठाकरेंचे नगरसेवक मधुर म्हात्रेंनी श्रीकांत शिंदेंची भेट घेतली, तर ठाकरेंच्या नगरसेविका कीर्ती ढोणे आणि रेश्मा निसळ शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती. महापालिकेमधील हा पराभव वेदनादायक आहे, पण तो अंतिम नाही. सोलापूर महापालिकेमधील दारुण पराभवानंतर काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचं काँग्रेस कार्यकर्त्यांना भावनिक पत्र. परभणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनंतर काँग्रेसचाही महापौर पदावर दावा. प्रत्येक पक्षाला महत्त्वाचं पद मिळावं असं वाटतं. काँग्रेसची प्रतिक्रिया. परभणी महापालिकेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर होईल. राहुल पाटील यांची प्रतिक्रिया. चंद्रपूर मनपा निवडणुकीमध्ये महापौर पदासाठी काँग्रेसमध्ये अंतर्गत कुरघोड्या. विजय वडेट्टीवारांच्या गटाचे 15 नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना. प्रतिभा धानोरकरांकडूनही देखील 12 नगरसेवकांसाठी वेगळी व्यवस्था. काँग्रेसकडून संख्याबळ जुळवण्याचे प्रयत्न सुरू. दोन्ही एनसीपी कुठल्या चिन्हावर लढणार याचा निर्णय दादा घेतील, पण चिन्ह एकच असलं पाहिजे. दादांच्या राष्ट्रवादीचे नेते मंत्री दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया. दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र आले तरी महायुतीला काही फरक पडणार नाही. अजित पवार महायुतीला सोडून जाणार नाहीत. भागवत कराड यांची प्रतिक्रिया. वर्धाच्या बोर व्याघ्र प्रकल्पामधील 2 नवीन गेटचं उद्घाटन करताना मंत्री पंकज भोयर यांची टोलेबाजी. कुठल्याही पक्षाचे कुणीही आले तरी सगळ्यांना सर्व प्राणी दाखवा. भाजपवाल्यांना वाघ दाखवायचा आणि इतरांना अस्वल असं करू नका. भोयर यांचा टोला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेला मणिकर्णिका घाट पाडल्याप्रकरणी भूषणसिंह राजे होळकरांची तीव्र नाराजी. ऐतिहासिक आणि पौराणिक असताना सुद्धा घाट पाडण्यात आल्याची टीका. मुंबईच्या अंधेरीमधील ओशिवरा परिसरामध्ये गोळीबार. ओशिवरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये नालंदा सोसायटीवर गोळीबार. पोलीस घटनास्थळी दाखल. गोळीबाराचं कारण अस्पष्ट. इमारतीमध्ये असलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू.